या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मिलिटरी गॅलंट्री अवॉर्ड बद्दल, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही परमवीर चक्र नाव ऐकलं असेलच. हे कोणाला मिळतं? तर युद्ध काळामध्ये अप्रतिम शौर्य गाजवणाऱ्या जवानांना, ऑफिसर्सला दिलं जातं. पण हे कधी दिलं जातं किंवा त्याच्याबरोबर ती अजून कुठले असे अवॉर्ड्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. तर ज्या वेळेला युद्ध घडतं, आता हे युद्ध कसं डिक्लेअर केलं जातं, तर ज्यावेळेला संसद ही सरकारच्या प्रस्तावाला मान्यता देते की तुम्ही ह्या एखाद्या घटनेला प्रतिकार करताना जे काही चकमक होईल याच्या पुढे किंवा जे काही आपल्याला करावं लागेल त्याला युद्ध डिक्लेअर करा, त्या देशाविरुद्ध युद्ध डिक्लेअर करा, त्यावेळेला राष्ट्रपती ते युद्ध डिक्लेअर करतो. जेव्हा युद्ध हा शब्द येतो त्यावेळेला बट ऑब्वियस त्याच्यामध्ये इंटरनॅशनल जे काही रूल्स आहेत, नॅशनल लेवलला जे आहेत, त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात. जे आपल्या बॉर्डरवरती सैनिक असतात त्यांची जागा मिलिटरी, आर्मी, नेव्ही असे सगळेजण घेऊन मग ते युद्ध खेळलं जातं, ते जिंकण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी. पण त्यावेळेला त्या जिंकताना जे सैनिक किंवा जे सोल्जर, जे ऑफिसर्स आपल्या प्राणाची आहुती देतात किंवा जिवंतपणे सुद्धा हे अवॉर्ड्स मिळतात. मात्र त्यावेळेला मोठं सॅक्रिफाईस केलं जातं, तेवढी मोठी रिस्क घेऊन असं काहीतरी शौर्य केलं जातं ज्याच्यामुळे त्या युद्धाचा परिणाम आपल्या बाजूने लागतो. सगळ्यात मोठा अवॉर्ड जो वॉर टाईप मध्ये असतो तो आहे परमवीर चक्र. आतापर्यंत 21 लोकांना परमवीर चक्र मिळालेलं आहे. तर 20 हे इंडियन आर्मीचे आहेत आणि 1 जे आहे ते इंडियन एअरफोर्ससाठी मिळालेलं आहे. त्यातलं पहिलं परमवीर चक्र आपल्या देशामध्ये मिळालं होतं सोमनाथ शर्मा यांना, जेव्हा त्यांनी काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये युद्ध, जी आपली एअरफील्ड होती ती वाचवली होती आणि काश्मीर आपल्या हातात आलं. ते पहिलं परमवीर चक्र. त्यानंतर 20 परमवीर चक्र मिळालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये दुसरं जे महत्वाचं चक्र असतं त्याला म्हणतात महावीर चक्र. हे युद्ध काळातलं सेकंड आहे. त्याच्यानंतर येतं वीर चक्र. असे 3 चक्र हे युद्ध काळामधले महत्वपूर्ण लढायांसाठी जवानांना दिले जातात. त्याच्यानंतर शांततेच्या काळामध्ये सुद्धा भारतावरती अटॅक होतात किंवा आतंकवादी हल्ले होतात किंवा अशा काही चकमकी होतात, घुसखोर असतात. अशा वेळेला ज्या काही चकमकी घडत असतात त्यावेळेस देशाच्या संरक्षणासाठी काळातील किंवा शांततेच्या काळातील संरक्षण, त्यावेळेला या काळामध्ये 3 मोठे अवॉर्ड्स दिले जातात. त्याला नाव आहे, सगळ्यात पहिलं नाव आहे तो अशोक चक्र. अशोक चक्रानंतर येतं दुसऱ्या नंबरचं कीर्ती चक्र आणि तिसरं येतं शौर्य चक्र. असे एकूण 3 चक्र हे शांततेच्या काळामध्ये दिले जातात. असे एकूण 6 महत्वाचे गॅलेटरी अवॉर्ड्स आहेत जे सैनिकांना दिले जातात युद्ध काळातले आणि याला म्हणतो आपण पीस मेकिंग काळातले, पीस काळातले, शांततेच्या काळातले. या व्यतिरिक्त अजून काही 3 आहेत. म्हणजे काही मुलांना डाऊट पडेल, मग सर भारतरत्न किंवा पद्मविभूषण किंवा पद्म अवॉर्ड काय आहेत, तर ते येतात सिव्हिलियन अवॉर्ड्स मध्ये. ह्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर तुम्हाला ज्या बेसिक माहिती असते, ज्याला आपण जीके म्हणतो, जे परीक्षेसाठी पण महत्वाचं आहे आणि आपल्याला ते जीके माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही फक्त या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करा, चॅनलला विसरू नका. थँक्यू.